शिक्षकेतर कर्मचारी भरती सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. या अगोदर शालेय शिक्षण विभागानं क्लॅरिटी याच्यावरती दिलीच होती, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी दुजोरा दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जवळपास 10,000 प्लस कर्मचाऱ्यांची भरती आहे. त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक व पिऊन म्हणजे अर्थातच शिपाई अशा विविध पदासाठी वेगवेगळी पद्धती वेगवेगळ्या राबवल्या जायच्या. मात्र पारदर्शकता आणण्यासाठी या सर्वांची जी भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. या शॉर्ट मध्ये आपण पाहणार आहोत की पोर्टल मार्फत ही भरती होत असताना त्याच्यासाठी परीक्षा होईल का आणि कधीपर्यंत ही भरती पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आपण शिक्षक भरतीसाठी तर अपडेट देतच असतो, त्याचबरोबर आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे सुद्धा अपडेट आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतील. सो सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, गरजवंतांना शेअर करायला विसरू नका. शिक्षकेतर कर्मचारी भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आणि जवळपास गेली 10 ते 12 वर्ष ही जी भरती रखडली होती, आता त्याला शालेय शिक्षण विभागाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे. तरी सुद्धा थोडासा याच्यामध्ये विलंब होताना दिसतोय, ते म्हणजे पावसाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये याच्या संदर्भातलं बजेट ठरवलं जाईल आणि नंतर मात्र ही पदभरतीची दारं आहेत ती खुली होत आहेत. त्याचबरोबर या भरतीसाठी परीक्षा होणार आहे का, तर मित्रांनो येस, IBPS पॅटर्नद्वारेच जी काही क्लर्कच्या बँकिंगची एक्झाम होत असतात तोच पॅटर्न तुम्ही गुगल करा, युट्यूबला शोधा किंवा शिक्षक भरतीचे काही तुम्ही पाहू शकता सॅम्पल म्हणून क्वेश्चन पेपर. त्याच पॅटर्नद्वारे तुमची सुद्धा परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेनंतर मेरिटनुसार पूर्ण राज्यामध्ये ही भरती होणार आहे. सो शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी जेही उमेदवार वाट पाहत आहेत त्यांनी मात्र आता टाइम न दवडता अभ्यासाला लागा, कारण आता अभ्यासाला पर्याय राहिलेला नाहीये. परंतु त्याच्यातून अजून एक अशी गुड न्यूज चांगली आहे की फायनली भरती तरी होते. याबद्दलचे अपडेट्स आपल्याला चॅनलवरती मिळतच राहतील. सध्या बऱ्याचशा समस्या आहेत शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भातील, परंतु त्या लवकरच सोडवल्या जातील आणि त्याच्यामध्ये येणारा जे काही राजकारणाचा प्रभाव आहे किंवा जे काही पैसे घेतले जात होते तसे कोणतेही पैसे घेतले न जाता डायरेक्ट मेरिटनुसार ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती राज्यात होणार आहे. सो मित्रांनो, राज्यातल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोहोचवा. त्याचवर आपलं व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला नोकरी मिळायलाच हवी यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत शिक्षकांसाठी आणि इथून पुढे असणार आहोत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा.